हॅलो हॅलो ज्ञानाचा महासागर भीमास्वंदितो शांती तथागतस्वंदितो हेलो 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 हे हेलो हेलो तुझिया विशालतेचे विश्वात माप नाही, तुझिया गुणातीत
मातीत मिळविली भीमा तू इथली हुकूमशाही
त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी, त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी. त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदिते. त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी. का, कशासाठी आणि कारण? कारण प्रत्येक गोष्टीला फार आगळं वेगळं महत्व असते आणि म्हणून मी सांगते आहे काय की बोधिसत्व बाभीमाच्या आचाराला की बोधिसत्व बाभीमाच्या आचाराला वंदन माझे. सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे. सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे. प्रचाराला वंदन माझे. की बोधिसत्व बाभीमाच्या आचाराला वंदन माझे. सम्राट अशोकाच्या त्या धम्म प्रचाराला वंदन माझे. अरे मंदिरात नाही ठेवले पाऊल ज्यांनी पाटेल, अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे. अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे. अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन. कारण या महाराष्ट्राला आणि या भारत भूमीला लाभलेले सर्व संत, थोर पुरुष, महात्मे आणि त्या सगळ्यांना जन्म देणाऱ्या महामाया महामाता, त्या सगळ्यांना ही आई रमाई, बाबासाहेबाची आई सावित्रीची लेक कोटी कोटी वंदन करते. कारण सगळ्यांच्या मानसिकतेचा अभाव घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. कारण ईश्वराने आत्म्याला ना करुणा केली, विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक प्रबोधनकार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना कोटी कोटी वंदन करते. आणि त्यानंतर 84,000 बुद्ध विहार बांधून शिलालेख अभिनयाचा इथे धम्म जिवंत करणारी या देशाचे प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांना कोटी कोटी वंदन करते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा वंदन करते. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, श्री उद्गाते, स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना वंदन करते. आपल्या दोह्यातून प्रहार करणारे संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, पेरियार, रामास्वामी, नारायण गुरु यांना वंदन करते. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, जाती तोडो समाज जोडो अभियान चालवणारे बहुजन नायक कांशीरामजी यांना वंदन करते. माता जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई भोसले, फातिमा शेख आणि 5 लेकरांना जन्म दिला रे, पण कोट्यानु कोटी लेकराची आई झाली. ते माझी माय नाही, या भारत देशात आलेल्या प्रत्येक जन्माला लेकराची माय, ज्याला आम्ही आई म्हणतो, माय म्हणतो, माता रमाई म्हणतो, अशा आई रमाईला कोटी कोटी वंदन करते. तसेच बहुजनांचा कैवारी, हिमरत्न, मधुर मंत्री, विश्वरत्न, संपादक, ज्ञानयात्री, प्राध्यापक, इतिहासकार, बॅरिस्टर, स्त्री उद्धारक, कायदे पंडित, क्रांती सूर्य, भारत रत्न, युगपुरुष, समाजशास्त्रज्ञ, विश्वभूषण, घटनाकार, बोधिसत्व, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लाऊड करा, लाऊड. मी किती बोंबलल्यानं होणार नाही, याले लाऊड करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे तुम्हाला बाबासाहेबाचं नाव समजून नाही राहिलं का? घुटण्यात डोके गेले तुमचे? सगळ्यांनी बाबासाहेबाच्या नावाखाली आवाज करायचा आणि हात वरती करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी करा. अरे खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ज्याला वाटतं की बाबासाहेबामुळे मिळाला, अशांनी हात वर करा. नाहीतर मी असं समजन की दलिंदर लोकांची काही कमी नाहीये ती. हा, दलिंद्री सोडा रे, सोन्यासारखं आयुष्य दिलं माझ्या बाबासाहेबानं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि ज्याला जय भीम बोलायची लाज वाटते त्याच्यासाठी 2 लाईन देते की जय भीम बोलायची ज्याला वाटते लाज, त्याला श्रीमंतीचा माज. अरे हो, जय भीम बोलायची ज्याला वाटते लाज, त्याला श्रीमंतीचा माज. अबे वाटू दे कितीही लाज, वाटू दे कितीही लाज, पण या भारत देशाचा एकच सरताज, तो म्हणजे माझा भीमराज, माझा भीमराज आणि फक्त माझा भीमराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
रोज फूल चढ़ाती हूँ। बुद्ध गौतम के चरणों पर रोज मैं फूल चढ़ाती हूँ। के फूले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ। बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ। अरे प्यारे भिंजी पर एक जान निछावर करती हूँ। और तमाम मेरे बेटे भाई बहनों को और बहुजनों को हाथ जोड़कर जय भीम करती हूँ, जय भीम करती हूँ, जय भीम करती हूँ। सभी को जय भीम करती आणि म्हणून म्हणते काय पिढ्या पिढ्याची इधर माइक बदल दो नहीं तो हाँ ऐसा शार्प करके लाउड करो बाबा साहेबाचं गाणं म्हणजे वजनदार गाणं आहे दादा काय मजाक नाही ऑर्केस्ट्राचं गाणं नाही लई ताकद लावा लागते ऐकणाऱ्याला आणि ऐकवणाऱ्याला संविधान तुमचा सक्का भाऊ आहे मी का बहीण नाही आहो का तुमची काय एक नंबर sound आहे, एक नंबर. बा, 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 बा,
आमचे करवंदे साहेब मुंडीकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहे. सतीश युवराज सूर्यवंशी साहेब वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून 200 रुपये आलेले आहे. उत्तम सूर्यवंशी यांच्याकडून राघोबा बरोबर आहे यांच्याकडून 200 अशी 600 रुपये धम्मराशी. जोरदार टाळ्या वाजवा मावल्यांनो, जोरदार टाळ्या वाजवा. हा लाडक्या बहिणीसाठी संविधानने बरंच काय बोललो. मी बी लाडक्या भावाला सोडणार नाही, टेन्शन घेऊ नका. हे फक्त सुरुवात आहे. जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही, कारण वसमत मध्ये निशा धोंगडे आज पहिल्यांदा आली. लक्षात घ्या, कुछ तो ऐसा धमाका करके जाऊंगी, ढूंढते रह जाओगे. नीड़ी नीड़ी सलाम जीवनात आला आणि आमच्या जीवनाचं सोनं केलं रे. कारण आम्ही महाराणी गावच्या बाहेर आम्ही महार लाऊड करा. आम्ही महाराणी गाव. काय तुमचा साऊंड भेला मला का तुम्ही भेले का मला समजून राहिलं काय झालं. खुला करा, लाऊड करा, लाऊड. हा लाऊड करा. क्या बात है. अरे बाबा भीमा, अरे आम्ही महाराणी गावच्या बाहेर. पण आता 1956 नंतर या लेकीच्या ओटीत तू बुद्ध टाकला आणि मला माणूस गीत आणलं, माणूस बनवलं. आणि म्हणून माझे गुरु म्हणतात की माणसाचे अस्तित्व आजाबादीतच झाले आणि हे गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. माणसाचे अस्तित्व आजाबादीतच झाले आणि गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. अरे भीमाच्या पुण्याने माणुसकी मिळाली आम्हाला पाटेल, म्हणून क्रांतीची मशाल घेऊन रणांगण. कौन कहता है कि बहारों ने हमें खिलने का मौका दिया है. अरे कौन कहता है कि परों ने हमें उड़ने का मौका दिया है. कि कौन कहता है कि इन बहारों ने हमें खिलने का मौका दिया है. कौन कहता है कि परों ने हमें उड़ने का मौका दिया है. मनोज राजा, अरे ये तो सारी बाबा साहब अम्बेडकर की मेहरबानी है, जिनके वजह से इनको और हमें आज मिलने का मौका दिया है. गोष्टी करतो. हा चल सोड, जा बस तिकडं. हळू हळू काका थांबा. की बापा भीमा काका ऐका. करवंदे साहेब सोडा सोडा. आपलेच लेकर आहेत सगळे, आपले लेकर आहेत. कारण बापा भीमा, अरे तुझी आठवण मला 14 एप्रिल शिवाय येत नाही. कीर्तने भाऊ, हे परिस्थिती आहे माझ्या समाजाची. आदरणीय आमचे करवंदे साहेब
गुलाब खंदारे यांच्याकडून 100 रुपये आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा माऊल्यांनो. माया समाजाची परिस्थिती काय आहे की बाप्पा भीमा, अरे तुझी आठवण मला 14 एप्रिल शिवाय येत नाही. बाप्पा भीमा, अरे तुझी आठवण मला 14 एप्रिल शिवाय येत नाही. लाखोची वर्गणी घेतो पण हिशोब काय देत नाही. खंदारे ताई की बाप्पा भीमा, तुझी आठवण मला 14 एप्रिल शिवाय येत नाही. अरे लाखाची वर्गणी घेतो पण हिशोब काय देत नाही. खरंच सांगतो बाप्पा भीमा, अरे तुझ्या जयंतीला मी देशीशिवाय कोणताच ब्रँड पेत नाही. बाहेर आवाज नाही म्हणते, थोडा थोडा करा म्हणजे माझा शब्द गेला पाहिजे लोकांपर्यंत. या बसमत मध्ये यायला 2 वर्ष लागले. या कार्यक्रमानंतर पुन्हा मी 2 वर्ष येणार नाही हो, म्हणून माझा आवाज पोचू द्या. नाही बाकीची बुकिंग लय आहे माझ्याकडे. हॅलो हा जगीत आगाज विले तू, नाव जगी आगाज विले तू. सूरज को हथेली से कोई भी ढक नहीं सकता, सूरज को हथेली से कोई भी ढक नहीं सकता, और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकता. कि सूरज को हथेली से कोई भी ढक नहीं सकता और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकता. ए आसमां, अबे तेरे ऊंचाई का पता है हमें. ए आसमां, अरे तेरे ऊंचाई का पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी माप नहीं सकता. मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी माप नहीं सकता, क्योंकि नाव जगी आगाज विले तू. नाव जगी आगाज विले तू. सूर्याला
सुनेगा कमलाबाई सुरेश सदावर्ती ताई यांच्याकडून 100 रुपये आले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हा आदरणीय नमू सीताराम इंगोले नवीन दुकानदार मुंडीकर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत जोरदार टाळ्या क्या बात है राजकुमार इंगळे साहेब लय नाव ऐकलं तुमचं पहिली भेट झाली आपली नगरसेवक हा कुठे गेले हा इंगळे साहेबांकडून पुन्हा 500 रुपये आले माझे जोरदार टाळ्या वाजवा आमच्या भावासाठी जोरदार टाळ्या कारण आमच्या भावाचं म्हणणं आहे काय ऐका 4 लाईन देते आहे किती भाऊ 4 लाईन देते आहे की जन्मास महानायिकेच्या पोटी जर का लाल आले नसते जन्मास महानायिकेच्या पोटी जर का लाल आले नसते तर जीवनात तुमच्या अश्रूचे सैलाब आले असते जन्मास महानायिकेच्या पोटी जर का लाल आले नसते तर जीवनात तुमच्या अश्रूचे सैलाब आले असते अरे जर का माझ्या अभिमाने मनुस्मृती जाणली नसती ना अरविंदा तर बहुजनानं तुमच्या आणि माझे काय हाल झाले असते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि म्हणून त्या बापासाठी हे लेख कौतुकाने म्हणते आहे काय केलं जीवाचा तू मॉनिटर खोला तुम्ही हे एवढे सारे लावले कायच्यासाठी खोला मग इचकल लागेल ना सांग ना संविधान आवाज वाढवता तू हा केलं जीवाच ये बात ये मॉनिटर में हो ना आ गया ना अभी कैसे आया हाँ थोड़ा घुमा बटन जरा हाथ बोटल आवा तिथं हाँ करा जरा सर हाँ क्या बात है केलं जीवाच तू लक्षात घ्या ध्रुपदा माय मुळे नाही भेटली माय बाबासाहेबांमुळे नाही रमाई मुळे भेटली लक्षात घ्या सगळ्यांनी हात वर करा दोन्ही हात वर करा दुसरा हात हा ये बात बाबा भीमा तुला टाळी
वाजवा जरा, नाही तर तो मोदी भांडे वाजवायला लावल तुम्हाला. दिवाळीच वाढला बा. काळा चमचे भगून येऊन कोपरून वाजवा. लावा दिले. मोदी म्हणते भांडे वाजवल्यानं कोरोना जाते, डॉक्टरांनी आत्महत्या करावं. दवाखाने पण हा? दवाखाने. कारण ऐका, आई रमाई बाबासाहेबाला एक दिवस म्हणतात की साहेब सदा न कदा पुस्तक वाचत राहता. अहो तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतं तरी काय? बाबासाहेब म्हणतात, अगं हे रामू, पुस्तक माझा ध्यास श्वास आहे, पुस्तक माझी जिंदगी आहे. या पुस्तकामध्ये माझा दीन दुबळा समाज मला रडताना दिसतो. या पुस्तकामध्ये माझा समाज अक्षाभोक्ष करताना रडताना मला दिसतो. या पुस्तकामध्ये माझा समाज मला हात मारताना दिसतो. ए भिवा, उठ, तूच एक असा व्यक्ती आहेस की जो आम्हाला न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य देऊ शकतोस. हे सगळं मला पुस्तकामध्ये दिसतं. रामू, अगर रामू म्हणते बाबासाहेबाला, अहो मला सांगा तरी तुम्हाला काय दिसतं? सांगू तुम्हाला? ऐक रमा, अगं मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. तुम्हाला सदा न कदा विचारते की तुम्ही पुस्तकामध्ये काय शोधता. ऐका वसमतवाल्यांनो, बाबासाहेब रमाईला म्हणतात की ऐक रमा, अरे या पुस्तकामध्ये मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. या पुस्तकामध्ये मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. अरे गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. माझ्या या दीन दुबळ्या दलित समाजाला जातीयतेचा रोग लागू नये म्हणून रामू, माझ्या या दीन दुबळ्या समाजाला जातीयतेचा रोग लागू नये म्हणून रामू, या समाजासाठी या पुस्तकामध्ये उपचार शोधतो मी. पुस्तकामध्ये उपचार शोधतो मी, असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय? केलं जीवाचं तू अडराव, केलं जीवाचं वाचवून दाखवू. बर, गयाबाई मारोतराव नरवाडे, मांडलीकर तबला वादक 200 रुपये, ताईस 300 रुपये, असे दोन्ही मिळून 500 रुपये आले. माय जोरदार टाळ्या वाजवा आमच्या मायसाठी आणि भावासाठी. खबरदार तुम्ही गेले तर बसा तिथे मुकाटानं बसते. इथं माय दुसरं गाणं ऐकल्याशिवाय जर का तुम्ही गेले तर गाठ माया सांगाय चुपचाप बसायचं तिथं. अरे बसते ना, बाहेर नाही देत का त्याला? कुठंच नाही जायचं. माया भाऊ आहे, माया हक्क आहे, बोट शिव्या देईन. बसा तिथं, बसा तिथं. हा, आनंद कीर्तने माया मोठा भाऊ आहे, माया हक्क आहे, मी लय भांडत राहतो. मरण तत्वरी भांडतो, मेल्यावर नाही भांडत. हा, बसा बसा तिथं. हा हा काका, आवाज तिकडे सांगा, तिकडे सांगा. जा, मायाकडे बटन नाही, तिकडे सांगा, तिकडे सांगा. हा, हे घ्या 500 रुपये आले. माय जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या महिला. हो बेटा, वाचतो वाचतो ना, मा वाचतो ना, थांब ना. अनिता मनोहरराव हनुमंते, राहणार श्रीवस्तीनगर, श्रावस्तीनगर, वसमत, या मायकडून 500 रुपयाला जोरदार टाळ्या वाजवा. माय त्या अव टाळ्या वाजवत कंजूसी नको करा. हा, बिल येते का त्याचं? आम्ही भरून टाकू बिल टाळ्याचं. वाजवा. आणि म्हणून या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक तथा प्रबोधनकार आदरणीय माझे मार्गदर्शक आनंदजी कीर्तने यांनी मला 100 रुपये नाही, फार मोलाचा माझा सन्मान करून मला पुढे जाण्यासाठी बळ दिलं. अशा माझ्या भावाला जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. हा, आणि म्हणून म्हणते आहे काय? केलं जीवाचं तू
समाजाची लेक या समाजापुढे बोलण्याचा अधिकार ठेवते आहे, कारण या महिलांना 19 या देशाला संविधान लागू होण्याआधी मनुस्मृती कायदा होता, तो जर पारित झाला असता तर ही जी लेक या समाजापुढे आरडाओरडा करून जे प्रबोधन करत आहे तिला घरात चूल आणि मूल करून मरावं लागलं असतं. नवरा मेला त्याच्या सरणावर मला जाळलं गेलं असतं. पण आज मला स्वाभिमानाने अभिमानाने सांगता येतं की या संविधानामुळे मला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला समानता मिळाली. आज एवढा मोठा माणूस संविधान मनोरे त्याच्या साथीला फाईट करण्यासाठी बाई बसण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी संविधानातून दिला. नाही तर माणसाच्या पुढे बाईनी चालू नये, माणसापुढे बोलू नये, माणसापुढे बसू नये, सगळं काही माणसापुढे करू नये. मग बायका कायले करता बे? बाई नाही तर काही नाही, बाई नाही तर काही नाही, माणूस नाही तर बाप नाही, बाई नाही तर काही नाही, माणूस नाही तर बाप नाही. बापाचा दर्जा माणसाला हाय तर आईचा दर्जा बाईला आहे, लक्षात घ्या. आई नाही तर काही नाही भाऊ, आई नाही तर काही नाही. मीच हा म्हणून माय बनू शकतो, माणूस माय नाही बनू शकत. आला का लक्षात? हे समानता दिली संविधानानं, कारण क्योंकि जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरी इस भारत के संविधान से. के जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. क्या उठा ये जालिम जमाना उंगली मुझ पे, क्योंकि ताल्लुकात रखती हूं मैं भीमराज के खानदान से. मुझे 100 रुपए मिले हैं और उनका कहना है क्या? जुनाट ग्रंथ ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांनी हात वरती करायचा आहे. मुलं ज्यांच्या घरी मुलं आहेत, वंशाचे दिवे ज्यांच्यामुळे उजेड पडलाय त्यांनी वर हात करा. हा क्या बात है. आणि आता ज्यांच्याकडे पोरी जन्माला आल्या त्यांनी हात वरत करा. पोरी, हा पोरावाल्यासाठी जराशा टाळ्या वाजवा. पोरीवाल्यांनो टाळ्या वाजवा, टाळ्या. काऊन वाजवा म्हणत आहो? कारण पोरांची संख्या 80% आणि पोरींची संख्या 30%. लय फरक आहे. इधर नोकरी भी नहीं, उधर छोकरी भी नहीं, कुछ भी नहीं. आमच्या घरी वंशाचा दिवा पाहिजे, पोरगी नको. मग पोराले बायको कशाले? हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ऐका, की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही. हा, की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, केलेल्या बेमानीचे सूत्रही विचारणार नाही. दादा, की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, केलेल्या बेमानीचे सूत्रही विचारणार नाही. और जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल, जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल, तर एक दिवस तुम्हाला आणि मला कुत्रही विचारणार नाही.
परिषद सामूहिक विवाह सोहळा भरवण्यात जो आला, याच्यासाठी अतोनात कष्ट करणारे माझी मोठी ताई खंदारे ताई आणि त्याच्या ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उपस्थित झाला, हा एवढे लोक इथं आणणं काही सोपं नाही माय. आलं का लक्षात? हे जे लोक आले ना बाई, पैसे देऊन नाही आले, बाकीच्या पक्षाचे नाही का 200 रुपये रोजी नाही येतात. हे मला बहुत चांगलं ना माहित आहे, कारण राजकारण समाजकारण माया इतकं कोणालाच नाही समजत. हे बरोबर आहे. कारण माझ्या बापानच लिहिला कायदा आणि मला घेता नाही आला ना अध्यक्ष पदाचा फायदा. हा कीर्तने भाऊ, माझ्या बापानच लिहिला कायदा पण मला घेताच नाही आला अध्यक्ष पदाचा फायदा. समजलं असेल तुम्हाला? मी बिन विधानसभेला उभी होती, आज आमदार झाली असती तर मला लोक पैसे देऊन बोलवा लागले असते. लाल दिव्याची गाडी, लाल दिव्याची गाडी असती, पण हे सगळी जनता पैसे घेऊनच आली असती. पण एकमेव या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एकमेव बिना पैसे घेता तडजोड करून जीवाचं रान करून 100 रुपये मजुरी कमवणारे माणसं फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यक्रमात जाताना मी पाहिले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काल परवा अकोल्यामध्ये महामोर्चा निघला महागाईवर. अव त्या म्हाताऱ्याला चालता नव्हतं येत माय. 80 वर्षाच्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्या, एल्गार मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, तडागडातले खेड्यापाड्यातले गाड्यात पेट्रोल असो का नसो, पोटात भाकर असो का नसो, गाडी भेटो का नको, माय तिकिटाले पैसे असो का नसो, प्रकाश आंबेडकरांच्या नावावर रस्त्यावर निघतात लोक, जीव द्यायला लागतात माय. सांगा, वंश आंबेडकर घराण्याचा वंश, तो माझा बाप बाळासाहेब आंबेडकर. त्याच जिल्ह्यातली हे लेख आहे, अकोला जिल्हा, बार्शी टाकडी, निशा धोंगडे. भले चंद्रपूर नाव मागं लागलं, हे सासरवाडी होय माई, पण मी अकोल्यातली होय, जिथून खासदार बनवणारी माया बापाले बाळासाहेब आंबेडकरांनी ही लेख होय, लक्षात घ्या. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ऐका, मुके हे सारे लागले आजोबाला, ए आजा कुठे चाललास? माय प्रकाश आंबेडकरची सभा आहे ना म्हणते, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मला तर जा लागल का नाही माय म्हणते. अव एकटा तो माणूस आमची चटणी भाकर खाऊन सभा भरवणारा एकमेव तो नेता आम्ही पाहतो माय म्हणते. तसा नेता या जगात, या भारतात मी पाहिला नाही प्रकाश आंबेडकर सारखा. मला तर सभेला जा लागल ना माय म्हणते. कारण का जा लागल? बाळासाहेब आहे म्हणून नाही, प्रकाश नाव आहे म्हणून नाही, आंबेडकर नाव लागलंय म्हणून जा लागल. वंशज आहे म्हणते माझ्या बापाचा. त्या वंशाला पुढे नेण्यासाठी हे म्हातारा जीवाचा रान करा, पण बाळासाहेबांच्या सभेला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणायचं आहे, आंधळ्याला नेले तू चमकावे. मला समजलं पाहिजे. बाबा भीमा तुला, सगळ्यांनी हात वरती करायचा, शेवट वंदन, याच्या नंतर देतो गरम. हा, बाबा भीमा तुला, बाबा भीमा तुला, सगळ्यांचे हात वर पाहिजे. जांभया नका देऊ. खिचडी खाल्ली ना तुम्ही? डबल खिचडी खा, गरम गरम खिचडी खाल्ली ना? हा, चला दोन्ही हात वरती. बाबा भीमा तुला, बाबा भीमा तुला, बाबा भीमा तुला, निळी निळी सरी.